नागपूर शिक्षण घोटाळा प्रकरणी उपसंचालकाला अटक झाली आहे। उपसंचालक उल्हास नरड सायबर पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे। शालार्थ ओळखपत्र बनवताना आयडी पासवर्डचा गैरवापर केल्याचा हा प्रकार आहे। बनावट कागदपत्रांद्वारे शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती। आणि या कारवाई संदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या नागो गाणार यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। खरं तर जी समिती नेमली होती त्याला निर्देश नरड यांनी दिले होते। कुठेतरी मारल्यासारखं करतो आणि दाखवतो मार खाल्ल्यासारखं असा हा प्रयत्न होता। पण ज्या समितीने चौकशी म्हणजे ज्या समितीमार्फत ही तक्रार झाली होती त्या समितीला आदेश देणारे नरडच होते आणि आता ते स्वतः अडकले। म्हणजे त्यांना आधीच कुणकुण लागली होती या सगळ्या गोष्टी, त्याच्याकरता वाचण्याकरता दृष्टीने त्यांनी पावलं उचलले होते। तक्रारी झाल्यानंतर नरड यांनी स्वतः चौकशी समितीचे अध्यक्ष म्हणून एक चौकशी समिती गठीत केली। जेव्हा त्यांच्यावर संशय घेण्यात आला की ज्यांनी भ्रष्टाचार केला ते चौकशी करणार म्हणजे हे नाटक आहे किंवा या विषयाला कुठेतरी दुसरीकडे वळण देण्याचा दाबण्याचा प्रयत्न आहे म्हणून तक्रार झाली। म्हणून शिक्षण संचालक यांनी दुसरी चौकशी समिती गठीत केली, घोषित झाली। त्यानुसार नरड यांनी आपली चौकशी समिती घोषित केलेली रद्द केली आणि आता शासनाने आपल्या स्तरावरून आयुक्ताच्या मार्फत एक चौकशी समिती गठीत केली आहे। आमची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना हात जोडून नम्र प्रार्थना आहे की त्यांनी ही मागणी मंजूर करावी, SIT द्वारा चौकशीची घोषणा करावी, शिक्षण क्षेत्रातला भ्रष्टाचार जळामुळा सकट उखडून फेकावा आणि या बदमाश भ्रष्ट शाळा संचालकांनी जी अमाप संपत्ती जमवली त्याची चौकशी करावी, ती जप्त करावी। शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा जी अमाप संपत्ती जमवली त्याची चौकशी करून ती जप्त करावी। तर आपल्यासोबत स्वतः गाणार सर होते आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, किंबहुना जे आरोपी आहे त्यांची संपत्ती सुद्धा जप्त करावी अशी मागणी ते करत आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर।